अवधूत चिंतन गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन गुरुदेव दत्त. तर हे वाक्य तुम्ही ऐकल्यानंतर तुम्हाला समजेलच नक्की. तर नमस्कार मंडळी, तुमच्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आणि मी आज निघालो आहे श्री क्षेत्र गाणगापूर या ठिकाणी. आणि दत्त महाराजांचं जे स्थान आहे आणि त्या ठिकाणी मी आज भेट द्यायला चाललो आहे. तिथे दर्शन घ्यायला चाललो आहे. नरसिंह सरस्वती हे दत्त महाराजांचे दुसरे अवतार, त्यांच्या निर्गुण पादुका तिथे आहेत आणि त्या ठिकाणी मी दर्शनाला निघालो आहे. या प्रवासामध्ये माझ्याबरोबर माझी मिसेस श्रेया पण आहे आणि ती कॉफी घ्यायला आता गेलेली माझ्यासाठी. तर हा प्रवास आपला सुरू होतोय. तर बोला सगळ्यांनी श्री गुरुदेव दत्त. श्री क्षेत्र गाणगापूरला जाण्यासाठी आपण ट्रेन पकडतो आहोत ठाण्यावरून आणि ही आहे LTT टू कोइंबतूर एक्सप्रेस. ही लोकमान्य टिळकवरून सुटते. आपण ठाण्यावरून पकडतो आहे ट्रेन आणि आपल्याला थेट गाणगापुरात ही ट्रेन सोडते. त्याच्यामुळे काही टेन्शन नसतं. LTTला बसू शकता किंवा डायरेक्ट ठाणा. तर मी पोहोचलोय आता सोलापूरला आणि अजून एक 3 स्टेशन आहेत. त्याच्यानंतर आपण पोहोचू आपल्या डेस्टिनेशनला गाणगापूरला. आता ट्रेन लेट झाली अर्धा तास, पण लवकरच पोहोचलो आपण. गाणगापूरला आता उतरलोय. लेट झाली 1 तास. आता इथून डायरेक्ट आपण ऑटो करून डायरेक्ट गाणगापूरला जाणार आहोत, म्हणजे मंदिराजवळ जाणार आहोत. गाणगापूर रेल्वे स्टेशनच्या बाहेरच तुम्हाला ऑटो वगैरे भेटतील आणि इथून नाहीतरी 60 रुपये गाणगापूर मंदिराजवळ तुम्हाला घेऊन जाईल डायरेक्टली. तुम्हाला इथून डायरेक्ट ऑटो वगैरे भेटतात, म्हणजे जसं ट्रेन आहे तर त्याप्रमाणे पर पर्सन तुम्हाला 60 रुपीजमध्ये गाणगापूर देवस्थानापर्यंत घेऊन जातील. इथून मला वाटतं 1 तासाचा प्रवास आहे आणि 1 तासाच्या प्रवासानंतर तुम्ही गाणगापूर मंदिराजवळ पोहोचता. तुम्ही डायरेक्टली ऑटो करू शकता आणि पर पर्सन 60 रुपीज घेतात. आम्ही डायरेक्टली गाणगापूर स्टेशनवरून ऑटो बुक केलेली सेपरेट, कारण की आपल्याला तिकडे भरपूर ठिकाणी फिरायचं आहे म्हणून. तर हे थोडं बजेटरी जास्त आहे, पण तुम्हाला जर सिंगल पर्सन असेल, सिंगल तुम्ही जाणार असेल तर 60 रुपीज तुम्हाला इनफ आहेत गाणगापूर रोड स्टेशनपासून ते गाणगापूर मंदिराजवळ. आम्ही एक सेपरेट रिक्षा केली होती. तुम्ही जर सेपरेट रिक्षा करणार असाल तर मी कॉन्टॅक्ट नंबर देतो डिस्क्रिप्शनमध्ये. आणि जर सेपरेट रिक्षा केली तर तुम्हाला 600 रुपीज घेतात, कारण की तुम्हाला ते लोक पूर्ण पॅसेंजर भरतात. तर प्रत्येक पॅसेंजरकडून 60 रुपयाप्रमाणे घेतात. तर तुम्हाला डायरेक्ट जायचं असेल तर तुम्ही 600 रुपयामध्ये डायरेक्टली गाणगापूर स्टेशनपासून ते गाणगापूर मंदिरापर्यंत जाऊ शकतात. आणि तीच ऑटो तुम्ही बऱ्याच ठिकाणी फिरवू शकतात, जसं त्यांचं बजेट असतं त्याप्रमाणे तुम्हाला ते सांगतील. पण गाणगापूर रेल्वे स्टेशनपासून तुम्हाला मंदिरापर्यंत जर सेपरेट रिक्षा हवी असेल तर 600 रुपयापर्यंत सोडतील. तर आम्ही पोचलो आहे आता गाणगापूरमध्ये. आता आम्ही राहिलो आहे, म्हणजे गेस्ट हाऊस घेतलेलं आहे. गुरुजी आहे श्रीनिधी गुरुजी, त्यांच्या एका रेफरन्सने चैतन्य गेस्ट हाऊस म्हणून आहे. हे आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या बरोबर समोरच आहे. आणि तुम्ही कधी आलात गाणगापूरला तिथून मंदिर पण जवळ आहे आणि
मंदिर समोर दिसतं तिथून, तर तुम्ही तिथून डायरेक्ट मंदिराला पण जाऊ शकता आणि छान व्ह्यू आहे. तुम्ही बघितलं ना तर एक्झॅक्टली तुम्हाला हे जे दिसतंय तुम्हाला इकडे, हेच आहे पापविनाशी तीर्थ, ज्या ठिकाणी आपण आता जाणार आहोत थोड्या वेळाने. आणि या ठिकाणी हा मंदिराचा परिसर आहे. हॉटेल जो गेस्ट हाऊस आम्ही जे घेतलं होतं त्याच्यामध्ये आतमध्ये एक तुम्हाला 2 बेडचा रूम आहे. या साईडला वॉशरूम आहे सेपरेटली. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण जेव्हा कपडे वगैरे धुतो तर टाकायला बेस्ट सोय म्हणजे बाल्कनी आहे. बाल्कनीमध्ये तुम्ही कपडे टाकू शकतात, आराम के साथ मध्ये सुकतील आणि तुम्ही पुढं नेक्स्ट प्रवास पण चालू करू शकतात. आणि समोरच तुम्हाला ही जी आहे ती भीमा नदी आहे आणि याच ठिकाणी सर्व तीर्थक्षेत्र आहेत. आपण तिकडे जाणार आहोत. मी आता रेडी झालो आहे दर्शनाला जायला. आता आपण पहिल्यांदा जाणार आहोत, अष्टतीर्थ करणार आहोत. तर अष्टतीर्थ म्हणजे 8 तीर्थ आहेत आणि या तीर्थांचं खूप महत्त्व आहे. गाणगापूरमध्ये श्री नरसिंह सरस्वती महाराजांच्या कृपा आशीर्वादाने ही तीर्थ येथे आली आहेत किंवा त्यांनी त्यांचा उगम केला. अशा अष्टतीर्थांना आपण आता भेट देणार आहोत आणि तिथले जाऊन दर्शन करणार आहोत. तर चला आपण जाऊया. आता अष्टतीर्थ पहिल्यांदा दर्शन करूया, मग निर्गुण पादुका जिथे आहेत तिथे आपण दर्शन करणार. चला. तर अष्टतीर्थांची सुरुवात होते ती भीमा अमरजा संगमावरती. आणि पहिलं तीर्थक्षेत्र आहे ते भीमा अमरजा संगम. आणि त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा जातो अष्टतीर्थामध्ये, भीमा अमरजा संगमामध्ये स्नान करतो. आणि तिथेच बाजूला एक वृक्ष आहे, ते खूप त्याची महती आहे आणि तुम्हाला त्याच्याबद्दल पण मी सांगतो. पहिल्यांदा आपण जाऊया अमरजा संगमावरती, भीमा अमरजा संगमावरती, तिथे स्नान करूया आणि मग पुन्हा आपण ज्या ठिकाणी मंदिर आहे, ज्या ठिकाणी ते वृक्ष आहे त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती सांगतो. श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन गुरुदेव दत्त. नृसिंह सरस्वती महाराज की जय. पहिल्यांदा आपण जातोय भीमा अमरजा संगमावरती स्नान करायला. याचं खूप महत्त्व आहे, कारण की याच ठिकाणी नृसिंह सरस्वती महाराज स्वतः यायचे, या अमरजा संगमावरती स्नान करायचे आणि सर्व तर तीर्थस्थानी स्नान करायचे आणि पुढे त्यांचा प्रवास चालू असायचा. तर या ठिकाणी आपण स्नान करतोय आता आणि स्नान झाल्यानंतर आपण आता मंदिरात जाणार आहोत. आपण जिथे आलो हा भीमा अमरजा संगम आहे आणि या ठिकाणी श्री नृसिंह सरस्वती यांनी असं खूप भव्य दर्शन दिलं. आणि या ठिकाणी त्यांच्या एक वृक्ष आहे, औदुंबर वृक्ष आहे इथे, आणि त्या ठिकाणी पण आपण जातोय. हा भीमा अमरजा संगमाचं आपण पहिल्यांदा दर्शन करतो. संगम म्हणून इथे हा प्रसिद्ध आहे आणि या संगमाचं दर्शन झाल्यानंतर तुम्हाला इथे औदुंबराचं दर्शन करायचं आणि त्याच्यानंतर मग पुढच्या तीर्थस्थानं करायची. आपण कलशामध्ये थोडंसं पाणी घेतलं आहे आणि ते कलशाचं पाणी औदुंबराला वाहायचं आणि वाहिल्यानंतर दत्तगुरूंचं आणि इथलं औदुंबराचं दर्शन घ्यायचं आणि मग पुढचा तीर्थस्थानाचा प्रवास सुरू करायचा. श्री गुरुदेव दत्त यांचे दुसरे अवतार नृसिंह सरस्वती यांनी याच ठिकाणी आपल्या औदुंबराच्या झाडाखाली त्यांनी तपश्चर्या केली. या ठिकाणी ते ध्यानमग्न व्हायचे आणि ह्या झाडाचं खूप महत्त्व आहे, कारण की औदुंबर म्हणजेच श्री दत्त महाराजांचा जिथे वास असतो हेच ते औदुंबर आहे. आणि या औदुंबराची खूप किमया आहे. पौराणिक कथेनुसार या ठिकाणी म्हणजे कोणीही एखादा आजारी व्यक्ती आला किंवा कुष्ठरोग म्हणा किंवा काही समस्या असतील तो या ठिकाणी दर्शनाला आला. या ठिकाणी त्यांचा झाडाच्या भोवती त्यांनी प्रदक्षिणा घातल्या, त्याचं
मनोभावे त्याची सेवा केली तर त्याचा नक्कीच आजार किंवा काही मनशांती जरी नसेल तरी सुद्धा ती लवकरात लवकर बरी होते असा सर्व भाविकांचा समज आहे. त्यामुळे या ठिकाणी येऊन सर्व भाविक मनोभावे सेवा करतात आणि या भीमा अमरच्या संगमामध्ये आल्यानंतर पहिल्यांदा स्नान करतात आणि या ठिकाणी येऊन ते औदुंबराचं दर्शन घेतात. तसंच या औदुंबरामध्ये बोलतात ना काही अशा वैशिष्ट्य गोष्टी आहेत की तुम्ही जेव्हा इथे समोर याल ना तेव्हा या औदुंबराकडे तुम्ही पाहिलंत ना खूप खूप छान आणि मन शांत होतं. आणि हे असं औदुंबर श्री दत्त महाराजांचा अवतार ज्या ठिकाणी असतो त्यांचं वास्तव्य ज्या ठिकाणी असतं हा असा औदुंबर आहे. तर नक्कीच याचं दर्शन घ्या तुम्ही. श्री गुरुदेव दत्त. आणि यानंतर तुम्ही या औदुंबराला प्रदक्षिणा घाला आणि मग पुढचा प्रवास सुरू करा. प्रदक्षिणा घालायला कधीच विसरू नका कारण की औदुंबर म्हणजे साक्षात दत्तगुरू महाराजांचं स्थान आहे. त्या ठिकाणी नृसिंह सरस्वती येऊन स्वतः या ठिकाणी बसून ध्यानमग्न व्हायचे, ध्यानस्थ व्हायचे, तपश्चर्या करायचे. म्हणून ह्या औदुंबराला खूप खूप म्हणजे खूप महत्त्व आहे. बरेच भाविक इथे येऊन गुरुचरित्राचं पारायण करतात. मग ते किती दिवस चालू दे, 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस, 7 दिवस, या औदुंबराच्या समोरच बसून हे पारायण पूर्ण केलं जातं. मनोभावे पूजा करतात, सेवा करतात आणि या ठिकाणी साक्षात गुरुदेव दत्तांचा वास आहे. त्यामुळे या ठिकाणी पारायण करणं म्हणजे खूप नशीब लागतं आणि सौभाग्य लागतं. त्यामुळे सर्व भाविक येऊन इथे पारायण करत असतात. तर बोला अवधूत चिंतन गुरुदेव दत्त. भीमा अमरच्या संगमावरती श्री नृसिंह सरस्वती महाराजांचं मंदिर आहे. खूप छान असं मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये त्यांची स्थापना केलेली आहे. त्यांच्या पादुका आहेत. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही दर्शन करा. आणि सर्वात जर तुम्ही संगमावरती जर आलात ना तर सर्वात महत्त्वाचं स्थान म्हणजे नृसिंह सरस्वती यांचं हे मंदिर आहे. तर ते खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही जर आलात तर नक्कीच संगमाच्या बाजूलाच हे मंदिर आहे. तुम्ही तिथल्या पादुकांचं दर्शन घ्या. तिथे आणि स्वतः महाराजांनी पिंड तिथे स्थापित केली आणि त्याचं दर्शन करा. नक्कीच खूप छान वाटेल. आता आपण भीमा अमरच्या संगमाचं दर्शन केलंच. हे अष्टतीर्थामधलं पहिलं षटकुला तीर्थ म्हटलं जातं त्याला. आणि दुसरं जे आहे ते नृसिंह सरस्वती महाराजांचं मंदिर आहे. त्याच्या समोरच एक तीर्थ आहे त्याला नृसिंह तीर्थ असं संबोधलं जातं. तर हे 2 तीर्थ याच एका ठिकाणी आहेत. भीमा अमरच्या संगमाच्या बाजूलाच हे दोन्ही पण तीर्थ आहेत. ह्या दोन्ही तीर्थांचं आपलं दर्शन झालं आहे. तर आपण आता निघतोय पुढच्या तीर्थस्थानाकडे. तर चला. बजरंगबली महाराजांचं खूप मोठा स्टॅच्यू आहे. तुम्हाला या रोडवर जाताना दिसतो. त्यांचं पण दर्शन घ्या. जय बजरंगबली, जय हनुमान. तीर्थस्थान करताना तुम्हाला लागतो हा भस्माचा डोंगर. असं म्हटलं जातं परशुरामांनी इथे येऊन खूप मोठा यज्ञ केला होता आणि त्या यज्ञाद्वारे निघालेली राख जी म्हणतो ते आता इथे पूर्ण मोठा डोंगर तयार झाला होता. त्यामुळे ह्या स्थानाला भस्माचा डोंगर म्हणून ओळखलं जातं. या ठिकाणी पूर्वी भस्म होता. आता तरी सुद्धा या ठिकाणी परशुराम महाराजांची यज्ञभूमी आहे. या ठिकाणी त्यांनी यज्ञ केला होता आणि त्यातूनच या भस्मा डोंगराचा उत्पन्न झाला होता. तेव्हा भरपूर इथे भस्म होतं पण आता सध्या भस्म दिसत नाही. पण या ठिकाणी परशुराम महाराजांनी यज्ञ केलं होतं. भरपूर मोठं यज्ञकुंड होतं आणि या यज्ञकुंडाद्वारे ते भस्म तयार झालं होतं. म्हणून ह्या क्षेत्राला भस्माचा डोंगर म्हणून संबोधलं जातात. सर्व भाविक इथे दर्शन करायला येतात. इथला भस्म लावतात, उदी लावतात आणि मग पुढे मार्गस्थ होत असतात. असं म्हटलं जातं की परशुराम भगवानांनी या पृथ्वी तलावरती सर्व भक्तांचं संरक्षण करण्यासाठी
यज्ञ केला होता आणि ती जागा ही पावन जागा या ठिकाणी आहे गाणगापुरामध्ये. तुम्ही नक्कीच आलात तर इथे दर्शन करा आणि इथलं भस्म आपल्या कपाळी लावा. आपण निघालो आहोत आता पुढच्या तीर्थस्थानाकडे आणि तिथूनच जवळच आहे तीर्थस्थानं. ज्यांना पायी करण्याचं सौभाग्य लाभतं त्यांनी पायी करू शकतात. आम्ही ऑटो हायर केलेली आहे. ऑटोने आम्ही पूर्ण तीर्थस्थान जाणार आहोत. आता आपला या ठिकाणी या तीर्थस्थानाला जाताना ना एक विश्रांती कट्टा म्हणून लागतो. त्या विश्रांती कट्ट्यावरती आपण पहिल्यांदा जाणार आहेत. नृसिंह सरस्वती पण या ठिकाणी जेव्हा हे तीर्थस्थान करायचे त्या ठिकाणी विश्रांतीसाठी थांबायचे असं म्हटलं जातं. तर आपण पहिल्यांदा विश्रांती कट्टा करणार आहोत. त्यानंतर पुढे आपण जाणार आहोत तिसऱ्या तीर्थस्थानाला. सिंह सरस्वती महाराज जेव्हा पूर्ण परिक्रमा करायचे त्यावेळेस इथे येऊन विश्रांती करायचे आणि मग पुढच्या तीर्थक्षेत्रांना ते जायचे. आणि हा त्यांचा विश्रांती कट्टा आहे. या ठिकाणी ते बसायचे आणि विश्रांती करून मग पुढे जायचे. सगळेच देव म्हणजे मी आहे. शंकराची जगन कशाला टाईम लागला. श्री गुरुदेव दत्त. आता आपण भागीरथी तीर्थावरती आलो आहे आणि या ठिकाणी पण आपण तीर्थ घ्यायचं. तिथे एक स्नान करायचं. स्नान म्हणजे एक डुबकी मारायची आणि भागीरथी तीर्थामधलं तीर्थ घ्यायचं आणि इथे जे मंदिर आहे इथल्या शिवलिंग आहे त्याच्यावरती व्हायचं. म्हणजे प्रत्येक तीर्थाला जेव्हा तुम्ही जाल किंवा प्रत्येक तीर्थावरती तुम्ही जेव्हा जाल तेव्हा तिथलं तीर्थ घ्यायचं आणि तिथल्या बाजूला स्थापित केलेल्या मंदिरामध्ये व्हायचं आणि तुमची मनोकामना बोलायची. यामुळे नक्कीच त्याचं एक वेगळं महत्त्व आहे. आणि आता आपण भागीरथी तीर्थावरती आहोत. नृसिंह सरस्वती यांनी ही सर्व तीर्थ इथे स्थापन केली. त्यांचा उगम घेऊन आलेत. कारण की मला वाटतं की हा उगम आणण्यासाठी खूप वेगळी कथा आहे. ज्यांच्या शिष्यांना सांगितलं की तुम्ही आपल्याला काशीला जायचं आहे आणि तिथे जाऊन स्नान करायचं आहे, काशी स्नान करायचं आहे, त्यावेळेस सर्व शिष्य तयार झाले आणि तयार झाल्यानंतर नृसिंह सरस्वतींजवळ आले आणि सांगितलं की चला महाराज आपण तयार झालो आहे आम्ही काशी तीर्थस्थान करायला. तर तीर्थस्थान करण्यासाठी आम्ही सगळे रेडी झालो आहोत. तर तुम्हीही आज्ञा करा आणि आपण निघूया. त्यानंतर तर नृसिंह सरस्वती महाराजांनी सांगितलं त्यांच्या शिष्यांना काशी गया खूप लांब आहे. तुमच्या इथेच काशी तीर्थ आणि भागीरथी तीर्थ असताना तुम्ही इतरत्र का भटकताय. तर त्यांनी त्यांच्या शिष्यांना असा आदेश केला आणि सर्व उगमस्थान इथे पावन झाले आणि या ठिकाणी सर्व ठिकाणी त्या नृसिंह सरस्वती महाराजांमुळे आम्हाला सुद्धा ते भाग्य लाभतं आहे की आपण या ठिकाणी तीर्थक्षेत्रावर येऊन त्यांचं दर्शन घेऊ शकतो. आणि ते तीर्थक्षेत्र आपल्याला जरी लांब वाटत असतील तरी आपण त्याचं दर्शन घेऊ शकतो. हे आहे भागीरथी तीर्थ. या ठिकाणी जास्त गर्दी नसते त्याच्यामुळे आणि पाणी खूप खोल आहे त्याच्यामुळे तुम्ही कुठच्याही प्रकारचं धाडस करू नका येण्याचं आणि पाण्यामध्ये उतरण्याचं. तांब्या घ्या, तांब्यातून पाणी घ्या आणि तुम्ही स्नान करा त्याच्यानंतरच आणि पाण्यामध्ये जाण्याचा प्रयत्न करू नका. हा उद्देश आहे. पाणी खूप खोल आहे तुम्हाला दाखवतो आहे त्याच्यामुळे. आणि इथे मगर वगैरे आहे असं तिथे बोर्ड लावलेला आहे त्याच्यामुळे कुठच्याही भाविक आणि कुठच्याही व्यक्तीने इथे येऊन धाडस करू नये. पाणी तांब्यातून घ्यावं आणि आंघोळ करून स्नान करून निघून जावं. भागीरथी तीर्थाचं दर्शन झाल्यानंतर इथे पण नृसिंह सरस्वती महाराजांची
मूर्ती आहे आणि इथे पिंड हे आहे. तर दर्शन घ्या. हे समोर दिसतंय ते भागीरथी तीर्थ आहे. त्याच्यानंतर दर्शन तुम्ही इथे घ्या आणि तिथून मग पुढच्या तीर्थ जाऊ शकतो. आता या ठिकाणी तीर्थक्षेत्र आहेत. ही कृपा फक्त आणि फक्त नृसिंह सरस्वती श्री दत्त महाराजांची आहे. कारण की बऱ्याच महाराष्ट्र म्हणा किंवा इतर विभागातल्या लोकांना जाणं थोडंसं मुश्किल होतं किंवा जाणं होत नाही लांब प्रवास करणे. तर त्यांचाच आशीर्वाद, दत्तांचा आशीर्वाद, नृसिंह सरस्वतींचा आशीर्वाद आम्हाला लाभला आणि ही तीर्थक्षेत्र आमच्या जवळच, घराजवळच आम्हाला बघायला भेटतात, दर्शन करायला भेटतात, स्नान करायला भेटतं. त्याच्यामुळे नृसिंह सरस्वती महाराजांचा विजय असो. श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. गाणगापूरला आल्यानंतर एक छोटंसं एक विनंती आहे की कोणताही भाविक जेव्हा या तीर्थक्षेत्रावरती येतो त्यावेळेस तुम्ही कुठच्याही प्रकारचं प्लॅस्टिकच्या पिशव्या किंवा वापरलेले कपडे, जे स्नान करून तुम्ही कपडे वाहतात म्हणजे तिकडे सोडतात, तर ते सोडू नका. ते तुमच्या कॅरी बॅगमध्ये कॅरी करा आणि कचऱ्याच्या डब्यात टाका. ही एकच छोटीशी विनंती आहे भाविकांसाठी. आणि जर गाणगापूर परिसर किंवा इथले प्रत्येक तीर्थ जर स्वच्छ झाले तर मला वाटतं त्याचा अजून लौकिक वाढेल आणि सर्व भाविक, सर्व महाराष्ट्र म्हणा, भारत म्हणा, या ठिकाणी तीर्थक्षेत्रावरती दर्शन करायला नक्कीच तेवढ्याच मनोभावे येईल. हीच एक छोटीशी विनंती. हे आहे 4थं तीर्थक्षेत्र पापविनाशी तीर्थ. या ठिकाणी आपण जाऊन दर्शन करतोय आता आणि ह्याचं पण खूप छान महात्म्य आहे. आणि हे पापविनाशी तीर्थ आहे. त्या ठिकाणी आपण जाऊन दर्शन करायचं आणि सेम तसंच थोडंसं तीर्थ घ्यायचं आणि ते घेऊन तिथल्या जवळच्या मंदिरामध्ये व्हायचं. हे पापविनाशी तीर्थ आहे आणि त्यानंतर परत हे मंदिर आहे. त्या ठिकाणी तुम्ही तीर्थ घ्या आणि तीर्थ घेऊन ते मंदिरामध्ये व्हा. असं म्हटलं जातं की तुमच्या शरीरातले जे पाप तुम्ही केलेत किंवा पाप तुम्ही जी करता आहात किंवा जे आत्माच तुमच्या पाप लागलेली आहेत ती या पापविनाशी तीर्थामधून नाहीशी होतात. तुम्ही इथे आल्यानंतर अंघोळ केल्यानंतर ती पाप मुक्त होतात असं समज सर्वत्र आहे. आणि नृसिंह सरस्वतींचा आशीर्वाद आहे. तर नक्कीच जी काय पापं आपल्या आत्म्याकडून घडली असेल ती नक्कीच त्याचा विनाश होईल या पापविनाशी तीर्थामध्ये आल्यानंतर. तर तुम्ही जेव्हा कधीही याल तेव्हा नक्कीच या तीर्थालाही भेट द्या आणि जेवढी पाप केली असेल ती पुण्यामध्ये बदलूया असा संकल्प घेऊन पुढे निघूया असं नृसिंह सरस्वती सांगतील. त्यामुळे कुठच्याही प्रकारचं पाप आपल्या हातून घडू नये आणि जरी घडलं असेल अनावधानाने तर या पापविनाशी तीर्थावरती तुमचं ते नक्कीच त्याचा पूर्णपणे निचरा होऊन जाईल असं हे तीर्थ सांगतं. श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, अवधूत गुरुदेव दत्त, अवधूत गुरुदेव दत्त. हे आहे कोटी तीर्थ. तर या तीर्थाचं महत्त्व आहे की जम्बूद्वीपच्या पवित्र स्नानाचं जे पुण्य तुम्हाला लागतं त्याचप्रमाणे या कोटी तीर्थामध्ये तुम्ही स्नान केल्यानंतर तेच पुण्य या कोटी तीर्थामध्ये तुम्हाला लाभेल असं नृसिंह सरस्वती महाराजांनी सांगितलं आहे. तुम्ही जम्बूद्वीपला तुम्ही जाऊ शकत नाही आणि तिथे स्नान करण्याचं सौभाग्य जर नसेल प्राप्त होत तुम्हाला तर या कोटी तीर्थामध्ये तेच सौभाग्य तुम्हाला प्राप्त होईल. आणि या तीर्थावरती तुम्ही या आणि नक्कीच स्नान करा. श्री गुरुदेव दत्त. कोटी तीर्थ का बोललं जातं याला?
हे सर्व तीर्थामध्ये श्रेष्ठ तीर्थ आहे. इथे कसं आहे, हम्म, मनोकामना तुम्ही ईश्वर चरणी प्रार्थना केले हम्म, काय हम्म. तर एक दिलं तर कोटीच्या स्वरूपात प्राप्त होते तिथं. अच्छा हा अच्छा, म्हणजे आपण एक वाहिलं, एक दिलं तर कोटीप्रमाणे आपल्याला हा प्राप्त होत. प्राप्त. लक्ष्मी, कुबेर आणि विष्णू तिघांचं इथं वास्तव्य आहे. ओम गंगा माई. हे होतं रुद्रपात तीर्थ, म्हणजे हे आहे रुद्रपात तीर्थ. या ठिकाणी रुद्रपात तीर्थ आहे हे. आणि गया येथे जे तुम्हाला स्नानाचं सौभाग्य भेटतं ते या तीर्थामध्ये तुम्हाला भेटतं. आणि तुम्ही इथे येऊन पण ते सौभाग्य तुम्हाला प्राप्त व्हावं यासाठी नृसिंह सरस्वती महाराजांनी सर्व भक्तांवरती कृपा करून हे तीर्थस्थान याचा उगम इथे केला आहे. आणि गयाच्या समक्ष किंवा गया समान असं हे रुद्रपात तीर्थ या ठिकाणी तुम्ही नक्कीच दर्शनाला या. इथे प्रत्येक ठिकाणी बोर्ड लावण्यात आलेत की जास्त खोल पाण्यामध्ये जाऊ नका. तिथे मगर वगैरे आहे. लोक घाण करतात ना, त्यामुळे काय कधी यायला मागत नाही. हे आहे चक्रेश्वर तीर्थ आणि इथून पण आपण थोडं पाणी अंगावरती घेतलं आहे आणि एका तांब्यामध्ये आपण पाणी घेऊन इथे समोरच वरती मंदिर आहे, दिसतंय ते समोरचं मंदिर आहे, त्या ठिकाणी आपण जाऊन ते पाणी तिथल्या महादेवांच्या पिंडीवरती वाहणार आहोत. तर आता या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल तर लेडीज लोक कपडे धुवत होत्या आणि या ठिकाणी थोडंसं एक स्वच्छतेची एक अभाव आहे. पण जर आपल्याला दर्शन करायचं असेल तर आपण नक्कीच येऊन इथे दर्शन करू शकता. श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन, गुरुदेव दत्त अवधूत चिंतन, गुरुदेव दत्त अवधूत चिंतन. हे आहे चक्रेश्वर तीर्थ. असं मानलं जातं की हे एक मुक्तिधाम आहे. इथे स्नान केल्यानंतर तुम्हाला मुक्ती तसेच ज्ञानप्राप्ती होते. त्यामुळे याही तीर्थक्षेत्राला तुम्ही नक्कीच दर्शन घ्या, इथलं तीर्थ घ्या आणि इथल्या शिवलिंगावरती वाहा आणि नक्कीच याचे फळ तुम्हाला नक्कीच भेटेल. या ठिकाणी आत्मेस मुक्तीसाठी हे तीर्थक्षेत्र प्रसिद्ध आहे. तसेच या तीर्थक्षेत्रामध्ये स्नान केल्यानंतर तुम्हाला ज्ञानप्राप्ती होते. बऱ्याचशा गोष्टी नृसिंह सरस्वती महाराजांनी, दत्त महाराजांनी एवढ्या काही कृपा भक्तांवरती करून ठेवल्या आहेत की त्याचं सौभाग्य आपल्याला लाभतं. तर जेव्हा केव्हाही तुम्ही गाणगापुराला याल, अष्टतीर्थ नक्कीच करा. या पावनभूमीला या तीर्थांचं दर्शन करणं हे तुमचं अहोभाग्य ठरेल आणि नक्कीच खूप छान वाटेल. हा परिसर आहे चक्रेश्वर तीर्थातला आणि छान मस्तपैकी एक राऊळ बांधलेलं आहे. त्या राऊळामध्ये आपले शंकर महादेवांची पिंड आहे, शिवलिंग आहे, त्याचं दर्शन घेतो आपण आणि त्यानंतर पुढच्या तीर्थास निघतो. मनमर्थ तीर्थवरती आपण आलेलो आहोत आणि इथे तुम्ही दर्शन घेतल्यानंतर तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात असं म्हटलं जातं. आणि या ठिकाणी तुम्ही दर्शनाला या. तिथून पुढेच कलेश्वराचं मंदिर आहे, तिथे जाऊन पण तुम्ही दर्शन करा. खूप छान वाटतं. हे शेवटचं तीर्थ आहे. यानंतर आपण नृसिंह सरस्वती यांच्या निर्गुण पादुकांचं दर्शन करायला जाणार आहोत. हे मनमथ तीर्थ आहे आणि या ठिकाणी तुम्ही आल्यानंतर हे तीर्थ जर तुम्ही तिथल्या पिंडीला जर वाहिलं तर
तुमच्या मनोकामना सर्व पूर्ण होतात असं हे मनमत तीर्थ आहे. याच्या बाजूलाच कलेश्वरांचं मंदिर आहे आणि इथे महादेवांची पिंड आहे. हे तीर्थ जे आपण घेतलेलं आहे ते तीर्थ त्या पिंडीवरती व्हायचं, तुमच्या मनातली मनोकामना बोलायची आणि त्याचं सौभाग्य तुम्हाला नक्कीच लाभेल. तर हे दर्शन झाल्यानंतर आपण कलेश्वरच्या मंदिरात जायचं आहे. तिथून दर्शन झाल्यानंतर मग श्री दत्त पादुकांचं दर्शन घ्यायला नाही जायचं. मनमत तीर्थाला जातानाच हे लागतं कलेश्वराचं मंदिर आणि हे स्वयंभू शनी महाराजांचं मंदिर आहे. या ठिकाणी शनी महाराजांची मूर्ती आहे. हे समोर दिसतं आहे ते तुम्हाला ते स्वयंभू शनी महाराजांचं मंदिर आहे आणि इथे तुम्ही येऊन दर्शन करा. इथे नित्यनियमाने पूजा होते. सर्व पूजा या विधीसाठी इथे महाराज बसलेले आहेत. त्यांच्याकडून तुम्ही पूजा अर्चा करून घेऊ शकता. आणि हा मंदिराचा परिसर आहे, छान वाटतं खूप. या ठिकाणी सर्वात शेवटचं तीर्थ आहे. या ठिकाणी खूप छान वाटतं. हां, महादेवाला नाही चढवत ना. श्री गुरुदेव दत्त. हे कलेश्वर शनी महाराजांचं मंदिर आहे. इथे पण महादेवांचं ही पिंड आहे, तिथेही आपण दर्शन घेणार आहोत. मनमत तीर्थाच्या बाजूलाच हे कलेश्वरांचं मंदिर आहे. शांत वाटतं, एकदम खूप मन प्रसन्न वाटतं या ठिकाणी आल्यानंतर. शनी महाराजांचं दर्शन झालं छान पद्धतीने आणि इथे आल्यानंतर तुम्हाला ते सौभाग्य लाभेल की शनी महाराजांचं दर्शन होईल आणि त्यानंतर नक्कीच कलेश्वर मंदिरामध्ये दर्शन करा. श्री गुरुदेव. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय जय श्रीराम, जय श्रीराम. बंद कर. कलेश्वर मंदिरातून बाहेर निघाल्यानंतर हा तुम्हाला एक छोटा बोर्ड दिसतो. या ठिकाणी तुम्हाला सर्व तीर्थांची माहिती आणि फोटो दिसतात. तर इथल्या मंडळांनी आपली अष्टतीर्थ कंप्लीट झालेली आहेत आणि सगळ्या अष्टतीर्थांची माहिती मी तुम्हाला दिली आहे. आता या सगळे स्नान झाल्यानंतर आम्ही कपडे चेंज करणार आहेत आणि जाणार आहेत जिथे नृसिंह सरस्वती महाराजांच्या पादुका आहेत, निर्गुण पादुका आहेत, त्यांचं दर्शन घ्यायला. तर तुम्हालाही त्याचं दर्शन घडवतो आणि चला आता जाऊया आपण थेट मंदिराकडे, जे सर्वांनाच ज्याचे दृश्य बघितल्यानंतर सर्वांनाच खूप शांतता वाटते आणि ते मंदिर सगळ्यांसाठी खूप खास आहे. तर त्या मंदिरात आपण आता दर्शनाला जाऊया.